हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना थेट अमेरिकेतून. मी गेल्याच व्हिडिओमध्ये मला सांगितलं होतं की मी सॅटर्डे संडे माझ्या लँडलॉर्डला सांभाळते की ज्या पॅरालाइज आहेत. तर मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे की मी त्यांना सॅटर्डे संडे दिवसभर सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत पूर्ण त्यांना कसं सांभाळते. ते पूर्ण नाही आहे दिवसभराचं, पण थोडं मी हे केलेलं आहे व्हिडिओ, तो तुम्ही बघू शकता. त्यांना काहीच करता येत नाही, म्हणजे असे ते खातात वगैरे स्वतःच्या हाताने, पण लेफ्ट साईडच्या हाताला आणि पायाला त्यांना पॅरालाइज झालं आहे. पण मला त्यांची सेवा करायला मिळते, त्यात मी खूप आभार मानते देवाचे की मला त्यांनी संधी दिली आहे. आणखी प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त पैसा महत्त्वाचा नाही आहे. अर्थात मी तर पैसा कमवायलाच आलो अमेरिकेमध्ये. माणूस आपलं स्वप्न घेऊनच येत असतो, तो पैसा कमवण्यासाठीच अमेरिकेमध्ये. पण फक्त पैशानेच नाही सगळं काही होत ना. मला त्या 2 दिवसाचे ते मला पे करतात आणि सॅटर्डे संडे म्हटलं तरी पण खूप काम करावे लागतात घरातलं सांभाळून. घरात सकाळी मुलीला सगळं करायचं. दोन्ही मुली वगैरे घरी असतात सॅटर्डे संडे. मोठीलाही सुट्टी असते शाळेला, त्यामुळे ती घरीच असते. आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या कामातून खूप थकायला होतं. त्यात सी सेक्शनचं आहे माझं, डिलिव्हरी दोन्ही पण. तर आता खूप थकायला होतं की एवढं सगळं काम असं वाटलं होतं की अमेरिका म्हणतात ना स्वप्नाची नगरी आहे, आणि खरंच स्वप्नाची नगरी आहे. ते तुम्हाला खूप मोठी मोठी स्वप्न दाखवतं, लालच देतं एकदम की. आणि प्रत्येक माणूस म्हणतो की आम्ही 5-10 वर्ष अमेरिकेत राहणार आणि नंतर पैसा कमवून कायमचा आपल्या परदेशातून आपल्या घरी निघून जाणार. पण असं नाही होत. ते तुम्हाला एवढं लालच देतं ना अमेरिका, तुम्हाला पूर्ण बुडून टाकतं त्याच्यामध्ये, त्या स्वप्नांमध्ये. असं होते लाईफ. पण चालून जातं. फक्त एवढंच की ज्याला कोणाला इथे असं येऊसं वाटतं ना, त्याने फक्त एवढंच की आपली स्वप्न मारून यायचं आहे. फक्त काम, पैसा एवढंच. कुठे जाण्यासाठी नाही मिळत. जायचं म्हटलं तरी खूप खर्च. त्यामुळे खूप काही सॅक्रिफाईस करावं लागतं पूर्ण लाईफमध्ये. तर ह्या आमच्या आंटीला जी बाई बघायला येते ना गव्हर्नमेंटकडून, नर्स येते, तर ती आहे म्हणजे होम केअर आहे ती. तर ती येते सकाळपासून ते रात्रीपर्यंत असते, म्हणजे जवळ 10 ते 12 तास असते. पण ती स्पॅनिश आहे ती आणि इंग्लिश पण बोलते. आणि आंटीचं इंग्लिश म्हणजे काही विचारूच नका ना, फुल अँड इंग्लिश, अमेरिकन इंग्लिश एकदम. कारण की त्या प्रोफेसर राहिल्या आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये काळामध्ये. जेव्हा त्या इंडियाला होत्या यंग, तेव्हा त्या प्रोफेसर होत्या, त्यामुळे त्यांचं इंग्लिश खूप छान आहे. पण ते म्हणतात जे आपल्या भाषेमध्ये संवाद साधणं आपुलकीनं ते नाही होत तिच्यासोबत एवढं. आणि मी काय फक्त त्यांना सॅटर्डे संडेच नाही बघत, तर मी हफ्त्याचे पूर्ण दिवस त्यांच्यासोबत असते, महिनाभर पूर्ण. असं नाही की फक्त ती येणार तेव्हा मी नसणार. सकाळची चहा तर मीच देते त्यांना रोजचीच. त्याचे मी काय त्यांच्याकडनं पे नाही करत, कारण की मी सकाळी उठतेच 6 वाजता मुलींचं करायला. 1 कप चहा द्यायला कितीसा वेळ लागतो आहे. तर मी आमची चहा बनवते, त्याच मी त्यांची विदाऊट साखरेची चहा बनवते त्यांना, कारण की त्यांना डायबिटीज आहे, त्यामुळे विदाऊट शुगरची त्यांना मी डेली रोज चहा देते मी माझ्याकडून त्यांना. आणि असं कधी काय बनवलं की त्यांना देतच असते मी. आणि ते मला अमेरिकेत येऊन मला 4 वर्ष झाली. त्या 4 वर्षापासून मी ह्याच घरात आहे. आणि त्यांच्या आणि माझ्यामध्ये एकदम आपुलकीचं नातं निर्माण झालेलं आहे. परत आहे कितीही बडबड करो, त्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे त्याचं काही एवढं मी हे मनावर घेतच नाही, कारण की आपल्यालाही कळतं ते पेशंट आहेत. आणि त्यामुळे एक होऊन जातं. असं ह्या अमेरिकेची एवढी स्ट्रगल लाईफ आहे. आता मला त्यांचं सगळं करून झालेलं आहे. त्यांना मी कसं रेडी केलेलं आहे बघू शकता. ते या आहेत. बाय बाय.